सामना आपल्याला पाहायला मिळेल. जे वागेश्वर बोंडरपाडा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगला पसंती दिल्या आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केला जे गावदेवी मोंदर टीमला. खऱ्या अर्थानं सामना 4 षटकांचा राहील. अतिशय चांगली स्पर्धा आणि इथून मात्र दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून आणि स्पर्धेच्या माध्यमातून विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल खऱ्या अर्थानं. आणि टाइम देखील अलर्ट राहील. दोन्ही ऑफिसरला विनंती असेल 3 षटकं कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं फार बंधनकारक राहील. अन्यथा अंतिम षटकामध्ये मात्र एक क्षेत्ररक्षण मात्र सर्कलच्या आतमध्ये घेतलं जाईल. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. मेन पंचांच्या भूमिकेत किसनजी डुमना सरांना आपण पाहतोय तर स्क्वेअर लेगचे पंच राज सरांना आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात पहिला चेंडू यावेळेस मात्र फेकला जाईल. पहिला चेंडू शॉर्ट आपल्याला आपण पाहतोय पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फक्त सन्मान दिलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सावध आणि शांत पवित्र घेतला जातोय आणि पहिला चेंडू डॉट. अतिशय चांगला चेंडू रिलीज केला. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस राकेश पारदे संघाचा पहिला अस्त्र पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिला चेंडू सुरेख रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. समोर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय भरत डुमण्या आणि त्याला साथ देत असताना किरण खैर. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जे वागेश्वर बोंडरपाडा टीमचे आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. अतिशय वेगवान चेंडू रिलीज झाला. इष्टांच्या मागे थोडंसं मात्र जल्लोष पाहायला मिळाला. कारण अपील मध्ये उत्साह भरपूर होता, विश्वास कमी आहे. ज्या रीतीने चेंडू रिलीज झाला बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि सलगचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. फार चांगली गोलंदाजी पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. 4 षटकांचा सामना आपण पाहायला गेला. 10 संघांना प्राधान्य 5चा लॉर्ड्स. त्या अनुषंगाने ज्या संघाचा हाय स्कोअर तो संघ पुढे वाटचाल करेल. या स्पर्धेचा नियम आपल्याला सांगतो बॅट जे टॉप एज पॉइंट रिजन मधून आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण सरकलाय. चेंडू उचलून पैकी करेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चेंडूच्या अखेरीस डाबाची सुरुवात झालेली आपण पाहतोय 2 धाब्यानं. आणि इथून मात्र श्री गणेश झाला आपण पाहतोय जे वागेश्वर बोंडरपाडा संघ जाऊन पोहोचलाय 2 अंकावरती. सुरुवातीचे 2 चेंडू सुरेख फेकल्या. तिसरा चेंडू थोडासा अपटी बॉल होता आणि त्यावरती बॅटची लिडिंग एज आपण जर का पाहायला गेल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि तिथून मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस लाईन कमालीचा फटका मिड विकेट मात्र या ठिकाणी क्षेत्र खाली चेंडू जाईल सीमा पार. 6 धाब्यांसाठी हा पहिला या स्पर्धेतील विकेट षटकार. फलंदाज भरत डुमनेच्या बॅट मधून हा 6 धाब्यांसाठी ब्लास्ट आपण पाहिला. ज्या रीतीने शॉर्ट ऑफ लेंथ होती त्यावरती चपराक पाहायला मिळाल्या आणि तिथून मात्र 6 धाब्यांची मोहर लागली गेल्या आणि या 6 धाब्यांना संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 8 अंकावरती. पुढचा चेंडू मात्र फटका फसला जातो. मिडॉनचं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल विरुद्ध दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू भूमीला जाण झाला नाही तोपर्यंत खेळपट्टीवरती आपण जर का पाहिलं गेलं 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्यांना संघ पुढे सरकला डबल डिजिट मध्ये अर्थातच दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आपण पाहतोय अद्याप 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि एका चेंडू गणित कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल कारण पॉवर सर्कलचं षटक आपण पाहतोय त्यामध्ये एक षटकार आपण जरूर पाहिलाय आणि त्यानंतर फार चांगलं कमबॅक समोर भरत डुमनेला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आपण पाहतो अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पंताने जरूर सांगितलं लाईन खराब आहे. अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल जोडली जाईल. या सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकले आपण पाहतोय 11 या अंकावरती. शेवटचे 2 चेंडू सुरेख फेकले. जसा षटकार आला गोलंदाजावरती दबाव निर्माण झाला आणि त्याच नंतर थोडंसं मात्र चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 11 धाबा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू जाईल 6 धाब्यांसाठी विकेट षटकार.
आणि इथून मात्र नियमावली देखील तेवढीच कडक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा बाजवी खेळ संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जे वागेश्वर बोंडरपाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 17 अंकावरती. 2 चेंडू सुरुवातीचे डॉट आणि त्याच नंतरच्या 4 चेंडूवरती लाजवाब बॅटिंग. 6 चेंडू एकट्या भरत डुमणेनं फेस केले आणि त्यामध्ये 2 षटकारांच्या साहाय्याने जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आणि यावेळेस ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरण खैर, संघाचा एक विस्फोटक ट्रम्प कार्ड फलंदाज आहे. आणि इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाईल. समोर गावदेवी मोदर संघ देखील तेवढाच ताकदवर आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. आपण पाहतोय चला स्पीडअप घ्यायचा, अधिकचा वेळ खर्च करू नका, अन्यथा आपल्याला मात्र अंतिमच्या षटकामध्ये कुठे का होईना एक क्षेत्रक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. दुसरं षटक संघाचं आपण पाहिलं गेलं राजेश पारदीला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आला कार्पेटने फटका सजवला आपण फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात द्या, मिळेल फक्त एक सिंगल धाव. कारण किरण खैरला माहिती आहे ज्या बरेच डुमनाच्या बॅटमधून 2 षटकार आलेत त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र ते समीकरण जुळलं गेलं. मिळाले एक सिंगल धाव. या सिंगलच्या सायना संघ पुढे सरकला 18 अंकावरती. आणि यावेळेस पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती भरत डुमनेला आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल ज्या भरत डुमनेनं पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा गुटल्या होत्या. आणि इथून मात्र जर का कमबॅक करत असेल मोदर टीमला तर इथून चांगली गोलंदाजी करणं देखील फार महत्त्वाचं राहील. एखादा विकेट जर का मैदानाच्या आतमध्ये आला तर नक्कीच वापसी केली जाईल. यावेळेस पाहावं लागेल फटका बसला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात अरुण मात्र साधा सोपा झेल भूमीला दान झालाय आणि झेल सोडलाय कुणाचा, भरत डुमनेचा. येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल. ज्या ठिकाणी झेल सुटला आणि त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्यात. जर का झेल टिपला असता तर समीकरण वेगळं पाहायला मिळालं असता. भरत सारखा फलंदाज बादी झाला असता आणि 3 धावा देखील वाचल्या असत्या. मात्र तसं घडलं नाही आणि त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या. अरुणच्या माध्यमातून खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळाल्या काऊ कॉर्नर मध्ये आणि त्या ठिकाणी मात्र नशिबाची साथ भरत डुमनेला मिळाल्या. सोडलेला झेल येणारा वेळ सांगून जाईल मोदर टीमसाठी किती मात्र कठीण राहील आव्हान. पुढचा चेंडू बॅटची लिडिंग एज, विकेट किपर मात्र स्वतः चेंडू पर्यंत पोहोचला जातो. जबरदस्त झेल कॅरी केला जातो बाळूच्या माध्यमातून. विकेटचं पतन, पहिला करार धक्का आपण पाहतोय फलंदाज किरण. यावेळेस मात्र होईल बाद. कॉल आला आपण पाहतो आयोजकांच्या माध्यमातून. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बंधनकारक राहतील, अन्यथा त्या टीमला मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 प्लेयर मैदानाच्या आतमध्ये म्हणजे खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 प्लेयर त्या ठिकाणी मात्र बंधनकारक राहतील. अतिशय कठोर नियमावलीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि त्या नियमाचं जर का उल्लंघन केलं तर आपल्याला सरळ पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज राजेश ज्यानं विकेटचं या ठिकाणी मात्र वापसी केल्या. इथून पाहावं लागले शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला आणि तोपर्यंत पंच सांगत असताना एक सिंगल धाव बाईकच्या स्वरूपात आणि संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 22 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा. मात्र जसं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली राजेशनं फार चांगलं कमबॅक केलंय. एक झेल जरूर सोडला भरत डुमनेचा. मात्र तो भरत डुमने अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. ज्या भरत डुमनेनं 2 षटकाराच्या सायना जबरदस्त बॅटिंग केल्या. मात्र त्या भरतला मात्र कशा रीतीनं थांबवलं जाईल. अपटी बॉल मैदानाच्या आतमध्ये सफर झाल्या पंच सांगत असताना इथून मात्र अतिरिक्त उंची प्राप्त झाल्या. इटीचा वाईड चेंडू आणि इथून मात्र कुठे का होईना गोलंदाजावरती थोडासा दबाव निर्माण झालाय. ज्या ठिकाणी आपण पाहायला गेल्या सुरुवातीच्या 4 चेंडू सुरेख फेकल्या आणि त्याच नंतर हा चेंडू खरा पाहायला मिळाला. अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकला. पण जर का पाहायला गेले धाव पडल्यावरती संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 23 अंकावरती. एक कडे बाद असताना पुढचा चेंडू आपण पाहतो भन्नाट वेग आपण पाहायला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न गोटी नेम जर का लागला असता तर काम तमाम झाला असता. मात्र तसं घडलं नाही. या बॅटची लिडिंग एज होती. विकेट किपरनं पुन्हा एकदा झेल सोडला. म्हणजे आजची रात्र कुठे का होईना भरत डुमनेला साथ देत असताना कारण हा दुसरा झेल त्याचा सोडला जातो मैदानाच्या आतमध्ये. ज्या भरत डुमनेनं
पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. मात्र या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राजेश पारधीचं कौतुक करेन. कमबॅक फार चांगला केलाय. मात्र क्षेत्ररक्षणची साथ लाभत नाही आणि त्याच्या जरावरती थोडंसं वर्चस्व गाजवत असताना भोंडरपाडा टीमला आपण पाहतो रिव्हर्स खेळला गेलाय. स्विचिटचा अतिशय देखणा फटका. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार जयेश खैरच्या बॅटमधून हा पहिला चौकार. संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय वागेश्वर भोंडरपाडा संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद असताना 28 अंकावरती अतिशय चांगली धावसंख्या बनवली गेल्या. कारण 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दीप 11 टावरवाडे आणि त्यांच्या अगेन्स्ट कुलदैवत प्रसन्न शिवनसिंह. ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होईल आणि इथून मात्र टॉससाठी मात्र दोन्ही टीमला विनंती असेल की आपण देखील रिपोर्टिंग साधायच्या. 2 षटकांचा खेळ संपला गेल्या. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना अतिशय दमदार सुरुवात. तब्बल 28 धावा बनल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला आपण पाहतो गोलंदाज संघाचा तिसरा अस्त्र अरुण कुराडेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अतिशय शॉर्ट आपल्यांचा चेंडू होता. मात्र वारंवार विकेट किपर चुका करतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिले गेले पुन्हा एकदा झेलची संधी होती. मात्र चेंडू भूमीला दान झाला आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. इष्टांच्या मागे बाळूने सोडलेले 2 झेल भरत डुमनाच्या. त्याचनंतर अरुण कुराडेने सोडलेलं 1 झेल म्हणजे तब्बल 3 झेल भरत डुमनीचे सोडलेत. आणि त्याचनंतर भरत डुमनेनं मात्र जबरदस्त बॅटिंग केल्या. जी साजेदारीची गरज होती ती साजेदारी फार चांगली रचली. किरण खैर स्वस्तात बाद झाला. मात्र डाव फार चांगला सावरला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र खूप उशिराने का होईना डॉट चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या आपण जर का पाहिली गेल्या 29 त्या अंकावरती स्थिर आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती अरुणला देखील इथून चांगला कमबॅक करावं लागेल. कारण जर का अशा रीतीने धावसंख्या बनल्या तर 50+ जरूर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल आणि 50+ धावसंख्या बनल्या तर जरूर एक चांगले टार्गेट सेट होईल आणि त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतो अपील आपल्याला पाहायला मिळते. अपील मध्ये वारंवार उत्साह भरपूर आणि विश्वास कमी आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेल्या वाघाचीवाडी गावातील एक बुलंदाबाज अमोल जेवीर याचकडून या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. मॅचचा आनंद घेतात त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उद्याच्या रजनीमध्ये त्यांचा देखील आपल्याला आवाज जरूर ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आपण पाहिल्या गेल्या मैदानाच्या आतमध्ये पण त्याने सांगितलं की लाईन खराब आणि इथून मात्र वाईटच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकलाय तब्बल 30 अंकावरती. अद्यापर्यंत तिसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि अद्यापर्यंत फार चांगली धावसंख्या बनवली गेल्या. मात्र ज्या ठिकाणी भरत डुमनेचे सोडलेले 3 झेल त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती थोडासा वर्चस्व गाजवत असताना भोंडरपाडा संघाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग आहे. सेकंड स्लिप मध्ये थोडासा मात्र फंबलिंग पाहायला मिळाले तो त्या ठिकाणी मिळाली फक्त एक सिंगल धाव. आज खऱ्या अर्थानं जय गावदेवी मोदर टीमला भरपूर चुका क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये मधून पाहायला मिळाल्या आणि त्याचा फायदा उचलला गेलाय जय वागेश्वर भोंडरपाडा टीमला. कारण संघ पुढे सरकलाय तब्बल आपण जर का पाहायला गेले 31 अंकावरती. किरण खैर जरूर स्वस्तात बाद झाला मात्र त्याच नंतर जो डाव सावरलाय अप्रतिम आपण पाहतोय. भरत डुमनेनं एकाधिक किल्ला लढवत असताना जबरदस्त बॅटिंग केली आहे. यावेळेस पाहावं लागेल अरुणच्या माध्यमातून कमबॅक फार चांगलं केलं जात आहे. कारण ज्या अरुणनं देखील एक झेल सोडला होता आणि त्याला देखील माहिती आहे इथून मात्र कमबॅक केला तर नक्कीच धावसंख्या कमी रोखली जाईल आणि त्यासाठी प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. संघ मात्र अद्यापही आपण जर का पाहायला गेले 31 अंकावरती या षटकातील जवळपास 5 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. ज्या षटकाची अत्यंत गरज होती ते षटक अरुणला आपण पाहतो फेकत असताना. अंतिम चेंडू अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण मचिंद्रा चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळाल्या 2 धावा. पंच सांगत असताना षटक क्रमांक आपण जर का पाहायला गेला या ठिकाणी मात्र तिसरं देखील संपलं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ मात्र जाऊन पोहोचला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल
आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 33 अंकावरती आणि इथून मात्र अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं पाहुण्यांचा मात्र थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. तर लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 3 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय वागेश्वर बोंडरपाडा संघ जाऊन पोहोचलाय 33 अंकावरती. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं अंतिम चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. आपण पाहतोय मात्र रिव्ह्यू घेण्या अगोदर दोन्ही टीमसाठी सूचना असतील. आपण पाहतोय की टायमामध्ये रिव्ह्यू घेणे फार बंधनकारक आहे. खऱ्या अर्थानं ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहतो आपण पाहिलेला ज्यांना 2 वेळा नगरसेवक होण्याचा भाग्य लाभला गेला. आपण पाहतोय वाघेरे गावातील आदरणीय महादेवजी मधे साहेब तसेच त्यांच्या समेत शनिवारजी निरगुडा साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपलं देखील जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण जर का पाहिला गेला सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी इथून मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. आपण पाहिलं गेला बॅट मात्र पॉपिंग ग्रीजच्या थोडीसे आतमध्ये राहिले आणि त्या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. दोन्ही ऑफिसरला विनंती असेल बघा जर का DRSची मागणी असेल तर ती अवघ्या 15 सेकंदामध्ये घेणं फार महत्त्वाचं राहील. अन्यथा मात्र जो काय तुमचा निर्णय असेल तो अंतिम निर्णय मानला जाईल. आपण जर का पाहिलं गेला नुकताच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली आपण पाहिलं गेला आपल्या समाजातील ज्यांना नगरसेवक दुसऱ्यांदा होण्याचं भाग्य लाभलं. आपण पाहतोय वाघेरे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व राजकीय क्षितिच्या वरची बुलंद तोप आदरणीय महादेवजी मधे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं मंचावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचं देखील आपल्याला फार चांगले योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र ज्या ठिकाणी 3 षटकांचा सामना संपला गेलाय आणि संघ जाऊन पोहोचला 32 अंकावरती आणि इथून पाहावं लागलं अंतिम षटकाला सुरुवात होईल आणि अंतिम षटक आपण जर का पाहायला गेलं जय गावदेवी मोदर टीमच्या माध्यमातून फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून बघा दोन्ही टीमसाठी विनंती असेल रिव्ह्यू जर का घ्यायचा असेल DRS तर तो 15 सेकंदाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अन्यथा पंच जो काय निर्णय देतील त्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. अंतिम षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय अंतिम षटकाला सुरुवात फलंदाज आपण पाहायला गेला युवराजच्या बॅटमधून अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मिळाली एक सिंगल धाव आणि सलामीसाठी आलेला फलंदाज ज्याचे तब्बल 3 झेल सोडलेत आणि त्यानं फार चांगला डाव सावरलाय. ऑनर स्ट्राईकवरती भरत डुमनेला आपण पाहतोय संघ जाऊन पोहोचला यावेळेस मात्र 33 अंकावरती अंतिम षटकातील उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आणि या 5 चेंडू गणित कशा रीतीने धावसंख्या बनवली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. यावेळेस मात्र पाहावं लागेल फटका मिड विकेटला सजवला त्या ठिकाणी समीर पारदीला आपण पाहतोय एवढं सुंदर क्षेत्ररक्षण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झालेला आपण पाहतोय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल दीप 11 टावरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कुलदैवत प्रसन्न शिवनसई. ऑफिशियल कॉल असेल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. आपण मात्र रिपोर्टिंग साधायच्या खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला अंतिम षटकाला सुरुवात झाल्या पहिल्या चेंडूचा आपण जर का पाहायला गेला एक सिंगल दुसऱ्या चेंडूवरती डबल आणि उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला आदरणीय नारायणजी सावू यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यायचं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. तसेच ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ अतिथी व्यक्तिमत्व जर का आपण आला असाल तर आपल्याला देखील विनंती आहे
आपण देखील मुख्य व्यासपीठावरती मात्र स्थान बनवायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेला भरपूर मोठ्या संख्येनं आज मात्र पाहुण्यांची मांदेली आपण जर का व्यासपीठावरती नजर फिरवल्या तर आपण पाहतो प्रचंड मोठ्या संख्येने मात्र पाहुण्यांची मांदेली आपण पाहतोय. त्या सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. आपण पाहायला गेलं अतिशय सुंदर कमबॅक केले जाते अंतिम षटकामध्ये. ज्या षटकामध्ये हाणामारी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते मात्र ती हाणामारी केली जात नाही कारण गोलंदाजी फार चांगली आपण पाहतो. गोलंदाज पिंटूच्या माध्यमातून 4 चेंडू सफर झालेत आणि त्यामध्ये 5 धावा जरूर खर्च झाल्यात. म्हणजे अद्याप एकही मोठा फटका या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. या पहिल्या डाबातील उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहावं लागेल आनंद कार्पेटने आपण पाहतो लॉंगॉन मध्ये फटका सजवला. त्या ठिकाणी एक सिंगल दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब आणि त्या ठिकाणी मात्र 2 धाबा सहजरीतीने कंप्लीट आणि 2 धाब्याने संघ हळूवार गतीने पुढे सरकलाय तब्बल 39 अंकावरती. आपण जर का पाहायला गेलं 2 षटकामध्ये तब्बल 28 धाबा आपण पाहिले होत्या. तिसरं षटक जे फेकलं आपण पाहतो अरुण कुराडेना अवघे 4 धाब्याचा ते लाजबाब षटक होता आणि तिथून अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. समोर सामना करेल ऍज अ सलामीर भरत डुमण्या. अंतिम चेंडू फटका सुंदर आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये भेद आहेत. समालोचन कक्षाला सलामी देत हा शानदार शेवट गोड करणारा दमदार चौकार. सायाना पहिल्या डाबाचा खेळ देखील संपला गेला आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या बनली गेल्या 43 धाबा आणि सेकंड हाफ मध्ये येणारे 24 चेंडू लक्ष असेल तब्बल 44 धावसंख्येच्या. खऱ्या अर्थाने इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणं बंधनकारक होतं. दीप 11 टारोडे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळणारा संघ कुलदैवत प्रसन्न शिवनसैया आपल्याला ऑफिशियल कॉल असेल टॉस साठी मात्र आपण रिपोर्टिंग साधायच्या. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेल्या आपल्याकडे वेळ आहे तर आपण सन्मानाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची या ठिकाणी मध्ये उपस्थिती आपण पाहिल्या गेल्या. टावरोडे टीमचे कॅप्टन जॉईन झालेत. शिवनसई टीमचे कॅप्टन जर का पहिला चेंडू पडण्या अगोदर आपण आले नाहीत तर मात्र समोरील टीमला टॉस दिला जाईल आणि जर का पहिलं षटक समाप्त होण्या अगोदर देखील आला नाही तर मात्र आपल्याला पॅनल्टीला समोर जावं लागेल. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण सन्मानाकडे वळतोय. उपस्थित आपण जर का पाहिल्या गेला खऱ्या अर्थानं त्यांचं फार चांगलं योगदान सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. राजकीय क्षितिजा वरची बुलंद तोप ज्यांना दुसऱ्यांदा नगरसेवक होण्याचा भाग्य लाभला वागेरे गपातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय महादेवजी मध्ये साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी साहेबांना विनंती करेन की आमच्या स्वागत कक्षामध्ये आपण देखील त्या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय गणेशजी सप्रा तामसईचे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय महादेवजी मध्ये या साहेबांचा मात्र या ठिकाणी आपण शुभ सन्मान पार पाडायचा आहे. खऱ्या अर्थानं महादेवजी मध्या यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेवरती ज्यांचा अधिराज्य आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यांना थेट सरपंच होण्याचं भाग्य मिळालं आदरणीय सीतारामजी चौधरी या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन लक्ष्मणजी सी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिल्या गेला हे देखील फार चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या सातत्यानं आपण जर का पाहिल्या गेल्या या विभागामध्ये ज्या वेळी मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या वेळा आपल्याला फार चांगले योगदान पाहायला मिळतंय आणि आपल्याला सन्मान पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं आदरणीय सीतारामजी चौधरी या साहेबांचा सन्मान आपण पाहतोय. महाराष्ट्राची परंपरा जपत असताना माईची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आज सन्मान आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल बघा आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बांधवायची टाइम अलर्ट राहील अन्यथा तुम्हाला देखील पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं
ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंच आदरणीय युवकांचे प्रेरणास्थान जनार्दनभाई निरगुडा यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। त्यांचा सन्मान करण्यासाठी कृष्णाजी सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्या आपण देखील त्यांचा सन्मान करायचा आहे। एक फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतो, युवकांचे प्रेरणास्थान सातत्याने त्यांच्याकडे पाहिले जातात। ज्या वेळी आपण पाहिल्या गेल्या क्रिकेटच्या स्पर्धा असतात, इतर कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या वेळी यांची उपस्थिती आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। राजकीय क्षेत्राच्या वरची एक बुलंद तोप युवकांचे प्रेरणास्थान सातत्याने आपण त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। तरी पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला, पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला आदरणीय पद्माकर दादा चौधऱ्या तहसील कोतवाल म्हणून त्यांची ओळख राहिली आपण पाहतो। आपल्या शुभ हस्त्या आदरणीय पद्माकरजी चौधऱ्या या साहेबांचा मात्र या ठिकाणी सन्मान आपण पार पाडायचा आहे। फार मोठी आपण पाहायला गेल्या असती सातत्याने आपण जर का पाहायला गेला अतिशय चांगल्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची नगद धनराशी आम्हाला लाभले गेल्या आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला, तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय दामोदरजी चौधऱ्या या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्याचा सन्मान करण्यासाठी आदरणीय रामस सप्रा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्या आपण देखील त्यांचा सन्मान पार पाडायचा आहे। सातत्याने आपण जर का पाहायला गेलं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज या स्पर्धेमध्ये आदरणीय दामोदरजी चौधऱ्या यांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आपण जर का पाहायला गेलं भरपूर मोठ्या संख्येनं आज पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहायला गेल्या आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून आज सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय शनिवारजी निरगुडा या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्याला सन्मान स्वीकार करायचा आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय गजाननजी पारदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्या शनिवारजी निरगुडा या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। खऱ्या अर्थाने आपण जर का पाहायला गेला व्यासपीठावरती भरपूर मोठ्या संख्येनं आज पाहुण्यांची मांदी आली आपण पाहतोय आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय नामदेवजी चौधऱ्या यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। आदरणीय नामदेवजी चौधरी यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल, त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गणपतजी उघडे यांना विनंती करेन की आदरणीय नामदेवजी चौधरी या साहेबांचा मात्र सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला मॅच देखील चालू आहे आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र आलेल्या पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळतोय। कारण आज उद्घाटन सोहळा आणि उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भरपूर मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय। जय शिवराय आयोजित जय वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसई या स्पर्धेमध्ये आज भरपूर मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। पुढील सन्मान असेल आपण पाहतोय बबनदादा चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि त्यांचा सन्मान करतील आपण पाहतोय अंबोजी पारदे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण देखील त्यांचा सन्मान करायचा। आपण पाहिलं गेला युवकांचे प्रेरणास्थान आपण पाहतोय बबनदादा चौधरी सातत्याने आपण जर का पाहिलं गेला एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा या ठिकाणी मात्र सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। ज्याच्या व्यक्तिमत्वांची नावं घेईन त्या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। कारण भरपूर मोठ्या संख्येने आज उपस्थित आपण पाहतोय। तसेच आपण पाहतोय आदरणीय बबल्याजी गडग्या या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सन्मान करतील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कृष्णा सप्रिया यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा मात्र आपण देखील सन्मान करत आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिला गेला आज भरपूर राजकीय क्षितिजा वरच्या मोठमोठी नाव्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। सातत्यानं आपण जर का पाहिलं गेलं आपल्या समाजाच्या आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आणि आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा मात्र या ठिकाणी सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या ताटामाटामध्ये। तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आपण जर का पाहिला गेला ज्यांना फार कमी वयामध्ये युवकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आपण पाहतोय ध्रुवादादा चौधरी यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे।
सातत्याने आपण जर का पाहायला गेला क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील आपल्याला सन्मान पाहायला मिळेल। त्यांचा सन्मान करण्यासाठी रामा सप्रा यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या त्यांचा देखील आपण सन्मान पार पाडायचा आहे। सातत्याने आपण जर का पाहायला गेला फार कमी वयामध्ये त्यांना आपण जर का पाहायला गेला या क्षेत्रामध्ये भरारी घेतल्या त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पुढील सन्मान पाहायला मिळेल आदरणीय अंकुशजी शेद या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील सन्मान स्वीकारायचा आहे। आदरणीय अंकुशजी शेद यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गणपतजी उघडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या आपण देखील त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न करायचा आहे। खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला 2 बॉलचे बॉक्स पुरस्कृत केले गेलेत आणि त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। स्वागत कक्षामध्ये आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय कारण भरपूर मोठ्या संख्येनं या ठिकाणी मात्र पाहुण्यांची मान आल्या आणि त्या आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करणं आपण पाहिलं गेला महाराष्ट्राची संस्कृती जपत असताना आमचा संपूर्ण आयोजन वर्ग तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय तसे आपण पाहतो पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल नारायणजी साहू या साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आदरणीय विष्णू सप्रा यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या नारायणजी साहू यांचा मात्र आज सन्मान आपण संपन्न करायचा आहे। आदरणीय विष्णू सप्रा साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या नारायणजी साहू यांचा मात्र आज सन्मान आपण संपन्न करायचा आहे। आज खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं भरपूर मोठ्या संख्येनं आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आपल्याला सन्मान जरूर आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपण जर का पाहायला गेला लक्ष वेधी या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जे जॉईन झालेत त्यांच्यासाठी दिलगिरी व्यक्त करेन कारण आपण पाहायला गेला आपली महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं फार महत्त्वाचं होता आणि तो सन्मान आपण पाहायला गेला भरपूर मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहिली मात्र ज्या ठिकाणी आपण पाहायला गेला सामना आपण पाहतोय जे वागेश्वर बोंडरपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना खऱ्या अर्थानं जे गावदेवी मोदर संघ पहिल्या डावामध्ये बनले होते आपण पाहतो खऱ्या अर्थानं 43 धावा आणि 44 धाब्यांचं आव्हान ठेवलं होतं। त्या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला होता। किरण खैरनं पहिलं षटक अवघ्या 2 धाब्याचा आणि 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय युवराज ज्याने जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र हा षटकार अरुणच्या बॅटमधून आपण पाहिला आणि संघ पुढे सरकलाय। यावेळेस आपण पाहतो दुसऱ्या डावामध्ये 10 या अंकावरती इथून पाहावं लागेल 44 धाब्यांचं आव्हान पार पाडायचं आहे म्हणजे प्रत्येक षटका गणित आपण जर का पाहिलं गेलं 11ची सरासरी राखायची होती मात्र पहिलं षटक किरण खैरचं फार चांगले राहिल्या आणि त्याच्या जोरावरती अप्रतिम कमबॅक राहिला गेला आपण पाहतोय। देखील विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। ज्या ठिकाणी लक्ष वेधील आपण पाहतोय सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकाच साईडला बोंडरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट तामसई ही लढत आपण जर का पाहायला गेल्या जबरदस्त सामना पाहायला मिळतोय। पहिल्या डावामध्ये 44चं आव्हान ठेवला आणि दुसऱ्या डावामध्ये फार चांगलं कमबॅक केलं जात आहे। ज्या ठिकाणी मोदर संघ देखील तेवढाच ताकदवार संघ आपण पाहिल्या गेल्या सलामीसाठी समीर आणि बाळारामला पाहिलं होतं त्या ठिकाणी समीरची विकेट स्वस्तात परतली आणि त्यानंतर अप्रतिम कमबॅक पाहिलं गेलं आहे। थोडासा हवी होत असताना जे वागेश्वर बोंडरपाडा संघ मॅच मध्ये आपण पाहतोय कारण संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त डबल जेटीज मध्ये 10 अंकावरती आपण पाहतोय। तसेच आपण जर का पाहिल्या गेल्या ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिल्या गेल्या आदरणीय कैलासजी पाटील धुंद्रे गावातील एक फार चांगले व्यक्तिमत्व आहे त्यांचं देखील आपल्याला थोड्याच वेळात आगमन पाहायला मिळेल। श्री समर्थ मंडपच्या डेकोरेटच्या प्रोप्रायटर आपण पाहतोय आणि त्यांचं देखील आपल्याला आगमन जरूर पाहायला मिळेल।
लक्ष वेधूया या मॅचच्या दिशेने, कारण सामना देखील तेवढाच महत्त्वपूर्ण आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण जर का पाहिलं गेला दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असताना फार चांगलं कमबॅक केलाय. यावेळेस पाहावं लागेल, फटका बसला जातोय मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण नाहीये. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलंय आणि तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. आणि या दोन धाब्यांना आपण पाहिलेलं पंच सांगत असताना षटक क्रमांक दुसरं संपलाय. ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहिली, फटाक्यांच्या आतषबाजीने आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ मंडपच्या प्रोप्रायटर आदरणीय कैलासजी पाटील धुंद्रे गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थाने साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आलेल्या अतिथी सर्व मान्यवरांचा मात्र मनपूर्वक स्वागत असेल. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस दुसऱ्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 12 या अंकावरती. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 32 धावसंख्येची गरज असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेले. आपण पाहतो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार बंधनकारक होता, मात्र आपण पाहतोय उपस्थित आदरणीय महादेवजी मध्या यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते मात्र नाणेपैकी संपन्न करायचे. ज्या ठिकाणी 2 टीम सज्ज आहेत, दीप 11 टावरवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करायला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शिवनसिंह. या 2 संघादरम्यान मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतोय आपल्या हक्काचा माणूस, आपल्या हक्काचा नगरसेवक, ज्यांना 2 वेळा नगरसेवक होण्याचा भाग्य लाभला, आदरणीय महादेवजी मध्ये साहेब यांचे शुभ असते मात्र नाणेपैकी संपन्न केली जाते. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दीप 11 टावरवड्या आपण जर का पाहिलं गेला जनार्दन भाई निरगुडा यांच्या माध्यमातून या संघाला सातत्यानं पुरस्कृत केल्या जात्या आणि आज तोच संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि टॉस केला जातोय. आपण पाहतोय आणि टॉस जिंकला आपण पाहायला गेला खऱ्या अर्थानं कुलदैवत प्रसन्न शिवनसाई टीमना फक्त डिसिजन सांगायचा. यावेळेस लक्ष वेधूया सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. आपण पाहतो फायनली क्लिअर करत बाळू पारदेच्या बॅट मधून हा शानदार चौकार. +1 अशा टोटल 5 धावा या चेंडूवरती मिळतील आणि या 5 धावेना संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 17 या अंकावरती. आपण जर का पाहिलं गेलं या 5 धावेने संघ पुढे सरकला. अशुभ अंकावरती 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं आपण पाहतोय आदरणीय सीतारामजी चौधरी ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगेचे थेट सरपंच याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची नगद धनराशी साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीने लाख लाख आभार असतील. साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना खऱ्या अर्थानं साहेब आपण या स्पर्धेमध्ये तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. आपण जर का पाहिला गेला सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण रंगला जातोय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 3रं षटक कैलास आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल फ्रीडचा चेंडू होता, सेलिब्रेशन चुकीच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. आपण जर का पाहिलं गेलं विकेट किपरला त्याचा मोह आवरता आला नाही आणि इथून आपण जर का पाहिलं गेला या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंचांकडून DRS ची मागणी केली जाते ओव्हर स्टेपिंग साठी. मात्र इथून पाहावं लागेल पंचांच्या माध्यमातून मात्र चेक केले जाईल. खऱ्या अर्थानं 3रे पंच मंगलजी वीर यांना आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी मात्र जरूर चाचपणी केली जाईल कारण डिसिजन भरपूर क्लोज आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू देखील आपण पाहायला गेला ओव्हर स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पुन्हा एकदा मात्र ओव्हर स्टेपिंग आणि नो चेंडू नशिबाची साथ. यावेळेस मात्र गावदेवी मोदर टीमला 2+1 मिळतील. या टोटल आपण पाहायला गेला चला वंडरपाडा संघ स्पीडअप घ्यायचा अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ओव्हर स्टेपिंग आपण कितीही चेंडू फेकले तरी गोलंदाज मात्र तोच राहील. ज्यावेळेस साईड फॅक्टरचे 2 चेंडू फेकाल त्यावेळेस मात्र गोलंदाज चेंज केला जाईल. चला स्पीडअप घ्यायचा वंडरपाडा संघ. ऑफिसला देखील विनंती आहे आपण देखील जास्त वेळ खर्च करू देऊ नका जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. आपण पाहतोय
आदरणीय आपण पाहिल्या गेल्या सूरजजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मंडप डेकोरेटिंगचे प्रोप्रायटर वळवली गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला अतिशय चांगलं सजवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपण पाहायला गेला फलंदाज यावेळेस मात्र बाळूच्या बॅटमधून हा शानदार चौकार. टार्गेट सेट होता 2 षटकामध्ये अवघ्या 12 धावा आपण पाहिला आणि त्यानंतर तिसरं षटक कैलाच राहिला थोडंसं खराब आणि त्याचा फायदा उचलत असताना मोदर संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. आपण पाहतोय 24 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्या. आपण पाहतो यावेळेस मात्र क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ चेंडू रिलीज केला यॉर्कर चेंडू आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अद्यापर्यंत आपण जर का पाहायला गेला संघ 24 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि या षटकातील जवळपास आपण पाहायला गेला 2 चेंडू फक्त संपले गेलेत आणि फार महागडी गोलंदाजी आपण पाहतोय कैलासच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुटवर्कचा वापर होता मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही कारण चेंडूनं गती प्रचंड होती आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू. फार चांगलं कमबॅक. सुरुवातीच्या ओव्हर स्टेपिंगचे 2 नो चेंडू आणि त्यानंतर केलेलं फार चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संघ मात्र अद्याप 24 या अंकावरती स्थिर आहे. मात्र बाळू पारधी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत मात्र मोदर संघ देखील मॅच मध्ये जरूर कमबॅक करेल. यावेळेस मात्र फटका सजवला आपण पाहतो आनंद कार्पेंडा मिड विकेटला रुपेशला पाहतोय चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न फेकी अचूक आली होती मात्र कलेक्टिंग प्रॉपर जुळलं नाही आणि तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकलाय 26 अंकावरती. या षटकातील जवळपास आपण जर का पाहायला गेल्या 4 चेंडूगणिक तब्बल 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. म्हणजे फार खराब गोलंदाजी आपण पाहतोय कारण पहिलं षटक किरण खैरचं फार निर्णायक राहिला. त्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा 1 विकेट समीर पारधीची विकेट भरपूर महत्वाची होत्या. यावेळेस फटका पसला जातोय मिड विकेट मध्ये मात्र पाहावं लागेल साधा सोपा झेल भूमीला दान झालाय आणि या चुका शेवटच्या क्षणाला बोंडरपाडा टीमला भरपूर मागात पडतील कारण झेल जर का टिपला असता तर बाळू सारखा फलंदाज बाद झाला असता आणि 2 धावा देखील वाचल्या असत्या. या 2 धाब्यानं संघ पुढे सरकलाय. यावेळेस आपण पाहतोय 28 अंकावरती आणि अद्याप समीकरण आपण जर का पाहिलं गेल्या 7 चेंडू आणि कंपल्सरी 16 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये या षटकातील अंतिम चेंडू. फुटवरचा वापर प्रॉपर टायमिंग नाही मिड ऑन पॉइंट रिजन मध्ये किरण खैरला आपण पाहतोय फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न आणि पंच सांगत असताना 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र पहिल्या पूर्वार्धाचा आपण जर का विचार केला गेला फार चांगली बॅटिंग राहिली आपण पाहतोय बोंडरपाडा टीमच्या. मात्र दुसऱ्या डावामध्ये आपण पाहायला गेलं मोदर टीमनं या तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक क्षणाला अप्रतिम बॅटिंग केली आणि आता समीकरण येऊन टेपलंय 6 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज. इथून पाहावं लागेल 3 षटकामध्ये आपण जवळपास पाहायला गेला संघ जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय तब्बल 30 अंकावरती आता येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी 14 धावसंख्येची गरज. आपण पाहिलं गेला गोलंदाज यावेळेस मात्र जयेश खैरला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये सामन्याचं भविष्य सोपवलंय. जर का 6 मध्ये 14 वाचवल्या तर नक्कीच जे वागेश्वर बोंडरपाडा संघ पुढे वाटचाल करेल. जर का 6 मध्ये 14 बनवल्या तर जे गावदेवी मोदर संघ पुढे वाटचाल करेल. मात्र कोणता संघ असेल जो या स्पर्धेतील पहिला सामना जिंकून एक फार चांगला मान फटकावेल हे देखील फार महत्वाचं राहील. सलामीला आपण जर का पाहायला गेल्या समीरला पाहिलं होतं निराशा केली आणि त्यानंतर बाळू पारधीनं फार चांगला डाव सावरला आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहायला गेल्या आदरणीय महादेवजी मध्या नगरसेवक याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाची नगद धनराशी आहे आणि तसेच शनिवारजी निरगुडे या साहेबांकडून 1,000
या सर्व अतिथी मान्यवरांच्या माध्यमातून नगद धनराशी लाभल्या गेल्या आणि या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने साहेब रजा घेत असताना साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवल्या आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असतील. लक्ष वेधू या मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. 6 चेंडू आणि 14चं समीकरण. पहिला चेंडू भन्नाड वेग, विकेट किपरला चकवा आणि त्या ठिकाणी मात्र एक सिंगल धाव नशिबाच्या जोरावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाले बाईकच्या स्वरूपात आणि सिंगलच्या स्वरूपात. मात्र स्ट्राईक रोटेट होईल. ज्या बाळू पारदीनं मॅच मध्ये रंग भरले आहेत त्या बाळू पारदीचा एक झेल देखील सोडलाय. मात्र त्या झेलची किंमत मोजेल का जय वागेश्वर बोंडरपाडा संघ हे देखील पाहावं लागेल. 5 चेंडू आणि आता समीकरण 13 धाव संख्येचं आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय स्वतः मात्र जबरदस्त चेंडू रिलीज केला आणि इथून मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू. अशा क्षणाला डॉट चेंडू येणं म्हणजे कुठे का होईना मोदर टीम सड्या मात्र पराभवाच्या 40 सड्या जाण्यासारखं समीकरण असेल. जर का इथून हवाई सफर हे चित्र दाखवलं तर नक्कीच पुन्हा एकदा मोदर संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. कारण 6 मध्ये 14ची गरज होती. ज्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आपण जर का पाहिलं एक सिंगल, दुसरा चेंडू डॉट. आता समीकरण थोडंसं कठीण बनत चाललंय. येणारे 4 चेंडू आणि कंपल्सरी 13 धाव संख्येची गरज. यावेळेस पाहावं लागेल जबरदस्त चेंडू विकेट किपरला चकवा देत लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चेंडू होईल फरार आणि नशिबाचा बाईकचा शानदार चौकार. आज खऱ्या अर्थानं बाळू पारदेनं देखील कमबॅक केलाय. ज्या ठिकाणी झेल सोडला त्याच नंतर मात्र नशिबाची साथ फार चांगली लाभल्या. कारण शत्रक्षणाची साथ लाभत नाही बोंडरपाडा टीमला आणि त्याचा फायदा उचलला जातो मोदर टीमच्या माध्यमातून. यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. इथून पाहावं लागेल काय घडलं जातंय आणि इथून 95 मात्र फिंगर अप फलंदाज होईल बाद. बाळू पारदे बॅक टू द डगआउट. सो मच. सामना आता कुठे का होईना जे वागेश्वर बोंडरपाडा टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय. तर अंतिम 2 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावसंख्येची गरज. समोर नवीन फलंदाज दाखल झालाय राकेश पारदिया. जर का रॉकेट प्रमाणे बॅटिंग केल्या तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी केली जाईल. या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीत एखादा बिगिट सामना अंतिम चेंडूवरती रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जर का डॉट आला तर बोंडरपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. एखादा खराब चेंडू मात्र मोदर टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल. पाहावं लागेल 2 चेंडू आणि कंपल्सरी 9 धावेचं समीकरण. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल कोण जिंकेल. 2 मध्ये आपण जर का पाहिलं गेलं ज्या ठिकाणी 9 धावेची गरज होती या ठिकाणी मात्र नशिबाची साथ बॅकवर्ड स्पेलेग रिझन मधून चेंडू फरार झालाय 4 धावेंसाठी आणि आता समीकरण अंतिम 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा. आज खऱ्या अर्थाने राकेश पारदेला हिरो बनण्याची संधी चालून आली. कारण 1 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा. विजयाचा षटकार जर का ठोकला तर आज संपूर्ण रात्रीभर बोंडरपाडा टीमला झोप लागणार नाही. गोलंदाज जयेश कयरनं फार चांगली गोलंदाजी केली मात्र खराब क्षेत्ररक्षण जोरावरती सामना अंतिम चेंडूपर्यंत. अतिशय चांगला सामना आणि पहिला सामना कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण. 1 मध्ये 6 ची गरज असताना चेंडू आलाय डॉट आणि सामना जिंकलाय. जय वागेश्वर बोंडरपाडा संघ अभिनंदन. हार्ड लक जय गावदेवी मोदर संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आपलं देखील गोडचं कौतुक. सामना जिंकला आपण पाहतोय बोंडरपाडा टीमला. खऱ्या अर्थाने दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी मात्र आयोजकांनी संपर्क साधायचा आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 9 मध्ये 30 धावा बनवल्या भरत डुमणे ठरलाय या सामन्याचा सामनावीर.
खऱ्या अर्थानं पुढचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं बोंडरपाडा टीमनं सामना जिंकलाय तर त्यांच्यासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक